काय इझी टार्गेट होतं. बायका हे लिहिणारे पुरुष होते, लठ्ठ मठ्ठ निर्बुद्ध बायका, आणखीन पुरुषाला कायम अडचणीत आणणाऱ्या बायका. म्हणजे आमच्या तरुणपणी वगैरे बायको माहेरी जाते, बायको ड्रायव्हिंग करते, बायको डायटिंग करते, अशी शीर्षकं असायची लेखांची. आणि त्या बायकोला नाव नसायचं. मजा म्हणून सांगते की संस्कृत साहित्यात अनेक नाटकांमध्ये विदूषकाला नाव नाहीये. ततः प्रविशती विदूषकः, विदूषक येतो. तसंच झालं ना हे. पुलंनी सुद्धा हेच केलंय काही प्रमाणात. म्हणजे ते एक परदेश प्रवासाचं जे काय वर्णन आहे, तर ते घाईघाईनी मी तयार व्हायला लागतो तेव्हा मीची बायको त्याला म्हणते की तुम्ही एवढी गडबड करताय, पण आताशा ऑल इंडिया रेडिओची विमानं लेट होतात म्हणे. आता त्या बाईला ऑल इंडिया रेडिओ आणि इंडियन एअरलाइन्स किंवा एअर इंडिया ह्यातला फरक माहीत. ती जर नसेलच गेली, कसा असेल हो तिला माहिती. म्हणजे मला हे अन्यायकारक वाटतं फार. आम्ही हसायचो, लोक हसायचे, पण जसजसा मी विचार करायला लागले तर मला वाटायला लागलं अरे आपण तर एवढे निर्बुद्ध नाही होत जितकं लिहितात. चांगल्या गुरूंनी मेहनत माझ्यावर घेतली. नक्की शिकेन का नाही. मी शिकू नये अशी व्यवस्था करायची. म्हणजे हे मी व्यक्तिगत बोलत नाही, बाईंनी शिकू नये अशी व्यवस्था करायची. तिला शिक्षण नाकारायचं आणि तू कशी अडाणी आहेस असं म्हणत राहायचं आणि इतर पुरुषांनी म्हणून त्याची मजा बघायची. हे का तर पुरुषांनी केलं ह्यापेक्षा हे व्यवस्थेने केलं असं म्हणतो.